जय महाराष्ट्र पब्लिक। आज आहे संडे, तर संडेला मी आलेली आहे आपल्या डोंगरावर। तुम्ही बघू शकता, लोकेशन बघून काहीकांना कळेल की जे माझ्या आजूबाजूला राहतात की ही जागा कुठली। ज्यांना समजत असेल त्यांनी मला कमेंट करून सांगा। तर मी शेअर करते तुम्हाला माझा एक्सपिरियन्स आजचा। तर मी आज गेली डोंगरावर गेल्यानंतर मी सगळीकडे आजूबाजूला बघतेय, झाडे एकदम सुकलेले आहेत। काही अंकल लोक होते, काका लोक, त्यांनी ते झाडे असे खोदत होते, नवीन झाडे लावत होते। मी त्यांना बघून मी पण माझी इच्छा झाली, मी ते काम केलं। त्यानंतर मला असं वाटलं की आपण हा व्हिडिओ टाकायला हवा, कारण मी आजूबाजूला बघितलं कोण हे झाडं लावत नव्हते, फक्त जे एजेड अंकल वगैरे होते तेच। आता त्यांना पण काय गरज पडली फुकट कामं करायची ना डोंगरावर येऊन। तर मला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ती लोक जर करू शकतात, त्यांचा जेवढं एज आहे त्यांनी तर हवं आहे ती कामं करायला नको आहे। हे सगळं आपण करायला पाहिजे। आपलं काम आहे की नाही का, आपण हेल्दी ठेवू नेचर वगैरे, किंवा आपण स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी आपल्याला झाडांची काळजी घ्यायलाच लागेल। सो माझं सांगण्याचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जेव्हा पण फिरायला जाता फॅमिलीसोबत, किंवा फॅमिलींना स्पेशली सांगणं आहे की तुमच्या लेकरं बाळांना आत्तापासून हे शिकवण लावा की झाडं वगैरे जेव्हा बघताय तुम्ही, तर त्यांना पाणी घालणं शिकवा झाडांना। कारण आज आपण नेचर हेल्दी ठेवू तर उद्या आपली जे दवाखाने आपले कमी होईल, जे आपण रेग्युलर जे हॉस्पिटलमध्ये जातो ते सगळं कमी होईल आपलं। जे तुम्ही खर्च बाहेर करता ते तुम्ही ॲटलिस्ट म्हणजे मुलांना चांगलं शिकवण तरी ह्याच्यातून द्या की तुम्ही व्हिडिओ बघा, शेअर करा, प्रत्येकांना सांगा। आणि मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हे बघून एवढं वाईट वाटत होतं। ते काका अंकल लोक पाणी घालत होते, खूप एजेड, आणि काकू पण होत्या त्या पाणी घालणाऱ्या। तर त्यांना बघून, आणि आपल्यासारखी पोरं जी होती ना ती अशी फिरत होते, त्यांना बघत होते, हसत होते आणि जात होते। आणि मी त्यांना विचारलं, काका तुम्हाला ह्याचे पैसे भेटतात का? तर ते बोलले नाही। मी म्हटलं मग हे तुम्ही झाडे लावता ठीक आहे, मग पाणी कोण घालतं याला? तर ते बोलले की तुमच्यासारखे येणारे लोक जे वॉकिंगला वगैरे येतात। मग मला चांगलं वाटलं ऐकून, पण मला असं दिसलं नाही कोणी पाणी घालताना। मग माझी इच्छा झाली तर मी ह्या झाडांना पाणी घालायला गेली। मला पाणी घातल्यावर एवढं भारी वाटलं, तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करू शकत की मला काय फील झालं तेव्हा। नंतर मी एक झाड सोडून नाही का कंटिन्यू झाडांना पाणी घालत होती। मग दमल्यावर मी घरी गेली, पण म्हणजे तो आनंद मी एक्सप्लेन नाही करू शकत। तर जर तुम्हाला पण तो आनंद जर बघायचा असेल तर तुम्ही एखाद्या झाडाला म्हणजे असं डोंगरावर वगैरे कुठे बाहेर गेल्यावर पाणी टाकून बघा, किती भारी वाटतं झाडांना पाणी घालताना। सो तुम्हाला जर असे फिटनेस फील्डचे व्हिडिओ बघायचे असेल, हा तर व्हिडिओ फिटनेसचा नाही आहे, पण फिटनेस पण म्हणू शकतो, कारण मी हिलवर गेलती चालायला। तर तुम्हाला नवीन फिटनेसच्या टिप्स पाहिजे असेल, किंवा काही अडचण असेल स्पोर्ट्सवाल्यांना असेल, किंवा भरतीचे जे पोलीस भरतीचे वर्कआउट वगैरे प्रॅक्टिस करतात त्यांना असेल, तर कोणाला पर्सनल ट्रेनिंग लावायची असेल तर मला कॉन्टॅक्ट करा। मी माझ्या ID मध्ये माझा नंबर वगैरे मेन्शन केलं आहे बायो लिंकमध्ये, किंवा माझी यूट्यूब चॅनलची लिंक आहे जे मी आत्ताच ओपन केलेलं आहे, FitKajal29, जे माझं इंस्टाचं ID आहे तेच माझं यूट्यूबचं ID आहे। तर ज्यांना काही मदत लागत असेल, हेल्प लागत असेल करिअरमध्ये, किंवा काही फिटनेस फील्डमध्ये कुठलीही मदत असू द्या, तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा, माझ्या पेजला फॉलो करा। जे पण तुम्हाला नवीन टिप्स लागत असेल त्यांनी मला कमेंट करा। तुम्ही सांगा मला की मी कुठल्या गोष्टीवर व्हिडिओ बनवू, की तुम्हाला काय आवडतं आहे, की तुम्हाला कसली अडचण येते आहे, तर मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल। आणि प्लीज हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लहान लेकरं शिकतील आणि ते बघून काहीतरी होतील। ठीक आहे गाईज, बाय बाय, थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू गाईज।